नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आपण चालू घडामोडीचे जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या सीरीजमधील पार्ट दुसरा पाहणार आहोत. ह्याच्यामध्ये संपूर्ण जुलै ते डिसेंबरमधील चालू घडामोडीच्या प्रश्नांचा सराव करण्यात आलेला आहे. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नील कुसळे यांनी कोणते पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे कांस्य पदक. प्रश्न क्रमांक 2. नेमबाज पटू स्वप्नील कुसळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये किती मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 50 मीटरमध्ये. प्रश्न क्रमांक 3. किती वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र राज्याला पदक मिळालेलं आहे? त्याचं उत्तर आहे 72 वर्षानंतर. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे हा खाशाबा जाधव नंतर महाराष्ट्र राज्याचा कितवा खेळाडू ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे दुसरा खेळाडू ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 5. वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमच्या वैश्विक कृषी पुरस्कार 2024 मध्ये कोणत्या राज्याला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक 6. कोणता देश श्रीरामाचे टपाल तिकीट जारी करणारा जगातील पहिला देश ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे लाओस. प्रश्न क्रमांक 7. वायुसेना अभ्यास तरंगशक्ती 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे तामिळनाडू आणि राजस्थानमध्ये. प्रश्न क्रमांक 8. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या शहरात महात्मा गांधीच्या पुतळ्याचे अनावरण केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे टोकियोमध्ये. टोकियो कोणत्या देशाची राजधानी आहे? तर जपानची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 7. केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी टोकियो शहरात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण केलेले आहे? त्याचं उत्तर आहे आताच आपण पाहिलं महात्मा गांधी. प्रश्न क्रमांक 10. देशातील पहिले 3D प्रिंटेड स्कूल कोणत्या राज्यात बांधण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. प्रश्न क्रमांक 11. सेवा चॅटबॉट ही कोणी लॉन्च केलेली आहे? त्याचं उत्तर आहे सेबीने. प्रश्न क्रमांक 12. भारतातील कोणत्या शहराला वर्ल्ड क्राफ्ट काउन्सिल इंटरनॅशनल कडून वर्ल्ड क्राफ्ट सिटीचा प्रमाणपत्र मिळालेलं आहे? त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 13. वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र मिळवणारे काश्मीर हे देशातील कितवे शहर ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे चौथे शहर. प्रश्न क्रमांक 14. 98वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे आयोजित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 15. नवी दिल्ली येथे किती वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होणार आहे? त्याचं उत्तर आहे 70 वर्षानंतर. प्रश्न क्रमांक 16. नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 32व्या आंतरराष्ट्रीय अर्थतज्ञ परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न क्रमांक 17. भारतात किती वर्षानंतर आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 65 वर्षानंतर. प्रश्न क्रमांक 18. रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक किती वेळा 50हून अधिक धावांची खेळी करणारा भारतीय फलंदाज ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे 121वा. प्रश्न क्रमांक 19. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीय फलंदाजामध्ये रोहित शर्माने कितवे स्थान पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 5वे स्थान. प्रश्न क्रमांक 20. सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न क्रमांक 21. सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविच याने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कितवे सुवर्ण पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे पहिले. प्रश्न क्रमांक 22. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिसपटू नोवाक जोकोविचने अंतिम लढतीत कोणाचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे कार्लोस अल्कराज. प्रश्न क्रमांक 23. अमेरिकेत झालेल्या पहिल्या मराठी चित्रपट महोत्सवात कोण अभिनेत्याला जीवनगौरव पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे दिलीप प्रभावळकर. प्रश्न क्रमांक 24. जागतिक व्यापार संघटनेच्या म्हणजेच WTOच्या रिपोर्टनुसार जागतिक कृषी निर्यातीत भारत हा कितव्या क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे भारत हा जागतिक निर्यातीमध्ये 8व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 25. भारत अमेरिका अंतराळ मिशन ॲक्झिओम 4 साठी कोणत्या भारतीय अंतराळवीराची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे शुभांशु शुक्ला. प्रश्न क्रमांक 26. सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSFचा अतिरिक्त कारभार कोणाकडे देण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे दलजीत सिंग चौधरी. प्रश्न क्रमांक 27. भारतीय नौदल जहाज INS तबरने नुकताच कोणत्या देशासोबत सागरी भागीदारी MPX सराव केलेला आहे? त्याचं उत्तर आहे रशिया. भारत आणि रशिया दरम्यान
MPX युद्ध सराव झालेला आहे. प्रश्न क्रमांक 28. भारत सरकारने किती नवीन नॅशनल हाय स्पीड कॉरिडॉरला मंजुरी दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन सॉरी 8 नवीन हाय स्पीड कॉरिडॉरला मान्यता देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 29. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या किती किलो फ्रीस्टाईल गटात अंतिम फेरीत प्रवेश केलेला होता? त्याचं उत्तर आहे 50 किलो गटामध्ये. प्रश्न क्रमांक 30. भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने कोणत्या देशाच्या युस्नेलिन गुझमन लोपेझचा पराभव करून पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केलेला होता? त्याचं उत्तर आहे क्युबा. प्रश्न क्रमांक 31. ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारी कोणती भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे विनेश फोगाट. ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणारी विनेश फोगाट कितवी भारतीय खेळाडू ठरली? त्याचं उत्तर आहे तिसरी. प्रश्न क्रमांक 33. कोणत्या ठिकाणच्या IITने भारतीय सैनिकांसाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित बूट तयार केले असून त्यामधून चालताना वीज निर्मिती होते? त्याचं उत्तर आहे IIT इंदोर. प्रश्न क्रमांक 34. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डरने सन्मानित करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे फिजी या देशाचा. प्रश्न क्रमांक 35. फिजी या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? त्याचं उत्तर आहे आताच पाहिलं आपण द्रौपदी मुर्मू यांना. प्रश्न क्रमांक 36. द्रौपदी मुर्मू या फिजी देशाचा दौरा करणाऱ्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती ठरलेल्या आहेत? त्याचं उत्तर आहे त्या पहिल्याच राष्ट्रपती ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 37. स्वीडन देशाचा हार्मंड डुप्लांटिसने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत कोणते पदक जिंकलेले आहे? त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. प्रश्न क्रमांक 38. स्वीडन देशाच्या हार्मंड डुप्लांटिसने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत कितव्यांदा सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 9व्या वेळेस. प्रश्न क्रमांक 39. कोणत्या देशाच्या आर्मंड डुप्लिन्सने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत बांबू उडीत 9व्यांदा सुवर्ण पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे तो स्वीडन या देशाचा आहे. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील कंदी पुष्पाला वनस्पतीच्या नव्या प्रजातीला कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 41. मिस वॉटर लिली 2024 स्पर्धा कोणत्या देशात पार पडली? त्याचं उत्तर आहे फिलिपाईन्समध्ये. प्रश्न क्रमांक 42. भारत आणि कोणत्या देशादरम्यान उदार शक्ती 2024 या वायुसेना अभ्यासाचे आयोजन करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे मलेशिया. प्रश्न क्रमांक 43. इंडिया ॲट 100 इनविजिंग टुमॉरो इन इकॉनॉमिक पॉवर हाऊस हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? त्याचं उत्तर आहे KV सुब्रमण्यम. प्रश्न क्रमांक 44. फॉर्च्यून ग्लोबल 500 यादीमध्ये भारताच्या किती कंपन्यांचा समावेश आलेला आहे? त्याचं उत्तर आहे 9 कंपन्यांचा याच्यामध्ये समावेश झालेला आहे. प्रश्न क्रमांक 45. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताचा नीरज चोप्राने कोणते पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे रौप्य पदक. कशामध्ये? भालाफेकमध्ये. प्रश्न क्रमांक 46. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत किती मीटर भालाफेक करत रौप्य पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 89.45 मीटर. प्रश्न क्रमांक 47. नीरज चोप्राने कोणत्या खेळात ऑलिम्पिकमध्ये सलग दुसऱ्यांदा पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे भालाफेकमध्ये. प्रश्न क्रमांक 48. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अशरद नदीम याने कोणत्या खेळात सुवर्ण पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे भालाफेकमध्ये आणि तो कोणत्या देशाचा आहे? पाकिस्तानचा. प्रश्न क्रमांक 49. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अशरद नदीम याने किती मीटर रेकॉर्डसह भालाफेकमध्ये सुवर्ण पदक पटकावलेलं होतं? त्याचं उत्तर आहे 92.97 मीटर. प्रश्न क्रमांक 50. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकून अशरद नदीम कोणत्या देशाचा खेळाडू आहे? त्याचं उत्तर आहे पाकिस्तानचा. प्रश्न क्रमांक 51. भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणते पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे कांस्य पदक. प्रश्न क्रमांक 52. भारतीय पुरुष हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाचा पराभव करत कांस्य पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे स्पेन या देशाचं. प्रश्न क्रमांक 53. भारतीय पुरुष हॉकी संघाने किती वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये सलग दुसरे पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे तब्बल 52 वर्षानंतर दुसरे पदक पटकावलेलं आहे. प्रश्न क्रमांक 54. भारतीय पुरुष हॉकी संघाने आतापर्यंत एकूण किती ऑलिम्पिक पदके जिंकलेली आहेत? त्याचं उत्तर आहे 13. आतापर्यंत भारतीय हॉकी संघाने 13 ऑलिम्पिक पदके जिंकलेली आहेत. प्रश्न क्रमांक 55. बुद्धदेव भट्टाचार्य यांचे निधन झालेलं असून ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? त्याचं उत्तर आहे
पश्चिम बंगालचे. प्रश्न क्रमांक 56. जागतिक आदिवासी दिन कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 9 ऑगस्ट रोजी. प्रश्न क्रमांक 57. कोणत्या देशाला जगातील सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा असणारा सापडलेला आहे? त्याचं उत्तर आहे चीन या देशामध्ये सर्वाधिक नैसर्गिक वायूचा साठा सापडलेला आहे. प्रश्न क्रमांक 58. आरबीआयच्या पतधोरण समितीने चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तवलेला आहे? त्याचं उत्तर आहे 4.5%. प्रश्न क्रमांक 59. भारतीय खेळाडू विनेश फोगाटने निवृत्तीची घोषणा केलेली असून ती कोणत्या खेळाशी संबंधित होती? त्याचं उत्तर आहे कुस्ती. प्रश्न क्रमांक 60. डॉक्टर मोहम्मद युनूस यांनी कोणत्या देशाच्या हंगामी पंतप्रधान पदाची शपथ घेतलेली आहे? त्याचं उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न क्रमांक 61. 15 ऑगस्ट 2024 रोजी पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS 8चे कोणत्या रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे SSLV मार्फत. प्रश्न क्रमांक 62. भारतीय लष्कराचा पर्वत प्रवाह सराव कुठे सुरू होता? त्याचं उत्तर आहे लडाखमध्ये. प्रश्न क्रमांक 63. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा कुस्तीपटू अमन सेहरावतने कोणते पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे कांस्य पदक. प्रश्न क्रमांक 64. अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत किती किलो वजनी गटामध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 57 किलोमध्ये. प्रश्न क्रमांक 65. अमन सेहरावत हा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकणारा कितवा भारतीय कुस्तीपटू ठरला? त्याचं उत्तर आहे 7वा. प्रश्न क्रमांक 66. पॅरिस ऑलिम्पिक्सच्या समारोह सोहळ्यात मनू भाकर सह कोणत्या भारतीय ध्वजधारक म्हणून निवड करण्यात आली होती? त्याचं उत्तर आहे PR श्रीजेश. PR श्रीजेश आणि मनू भाकर यांना समारोप समारंभाचे प्रायोजकत्व देण्यात आलेलं होतं. प्रश्न क्रमांक 67. काकूर रेल्वे कट सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे योगी आदित्यनाथ. प्रश्न क्रमांक 68. भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाच्या मुख्य कोचपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे PR श्रीजेश. प्रश्न क्रमांक 69. कावा महिला व्हॉलीबॉल राष्ट्रीय लीग 2024 मध्ये कोणी विजेतेपद पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे भारताने. प्रश्न क्रमांक 70. जागतिक सिंह दिन कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 10 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 71. जागतिक जैव इंधन दिन कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे 10 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 72. सर्वात हलके फ्रंट हार्ट आर्मर असलेले बुलेट प्रूफ जॅकेट कोणत्या संस्थेने विकसित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे DRDOने. प्रश्न क्रमांक 73. देशातील पहिले ग्रेन म्हणजेच धान्य ATM कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ओडिसामध्ये. प्रश्न क्रमांक 74. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाचा टेबल टेनिसपटू मा लाँगने 6वे सुवर्णपदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे तो चीन या देशाचा आहे. प्रश्न क्रमांक 75. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात पादत्राणे आणि चर्मोद्योगासह विकास प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे रायगड जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 76. 77व्या लोकार्णव चित्रपट महोत्सवात पार्दो आला कॅरिरा पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे शाहरुख खान. प्रश्न क्रमांक 77. गुजरात साहित्य अकादमीचा कवी नर्मद पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे बाबा भांड यांना. प्रश्न क्रमांक 78. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या देशाच्या पुरुष संघाने बास्केटबॉलमध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिका. प्रश्न क्रमांक 79. अमेरिका पुरुष संघाने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणते पदक जिंकलेलं आहे? तर सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 80. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकलेली आहेत? त्याचे उत्तर आहे अमेरिका. प्रश्न क्रमांक 81. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेने एकूण किती पदकं जिंकलेली आहेत? तर 126 पदकं. प्रश्न क्रमांक 82. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक तालिकेत हा भारताचा कितव्या क्रमांकावर आहे? भारत 71व्या क्रमांकावर आहे. प्रश्न क्रमांक 83. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकलेली होती? तर एकूण 6 पदके जिंकून 71व्या क्रमांकावर होता आपला भारत. प्रश्न क्रमांक 84. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती कांस्य पदकं जिंकलेली आहेत? त्याच्यामध्ये कांस्य पदकं 5 आहेत. प्रश्न क्रमांक 85.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तान हा देश पदतालिकेत कितव्या स्थानी आहे? त्याच्यामध्ये 62 क्रमांकावर पाकिस्तान होता आणि आपला भारत किती आहे? तर 71व्या. प्रश्न क्रमांक 86. तिमोर लेस्ते देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ग्रेड कॉलर ऑफ द ऑर्डरने कोणाला सन्मानित करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे द्रौपदी मुर्मू यांना. प्रश्न क्रमांक 87. उदार शक्ती 2024 युद्ध सराव कोणत्या दोन देशादरम्यान आयोजित करण्यात आलेला होता? त्याचं उत्तर आहे भारत आणि मलेशिया. प्रश्न क्रमांक 88. बँकिंग कायदे सुधारणा विधेयक 2024 कोणी लोकसभेमध्ये सादर केलेलं होतं? त्याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन. ह्या कोण आहेत? तर अर्थमंत्री. प्रश्न क्रमांक 89. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाचा 2024चा ज्ञानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे अनुराधा पौंडवाल. प्रश्न क्रमांक 90. महाराष्ट्र शासनाचा भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे आरती अंकलीकर. प्रश्न क्रमांक 91. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे प्रकाश बुद्धिसागर. प्रकाश बुद्धिसागर यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. कधीचा? 2024चा. प्रश्न क्रमांक 92. महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम जीवनगौरव पुरस्कार 2024ने कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे संजय महाराज पाचपुरे. प्रश्न क्रमांक 93. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्काराचे मानधन 5 लाखावरून किती लाख करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 10 लाख रुपये. अगोदर होतं 5 लाख, त्याच्यानंतर किती आलंय? तर 10 लाख रुपये. प्रश्न क्रमांक 94. ओडिशा किनारपट्टीवरून फोनाद्वारे लांब पल्ल्यापर्यंत मारा करू शकणाऱ्या एल-आर-जी-बी ग्लाइड बॉम्बची यशस्वी चाचणी केलेली आहे? त्याचं उत्तर आहे DRDO मार्फत ही चाचणी घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 95. भारतातील पहिले अहिल्याभवन कोठे उभारण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे मानखुर्द, मुंबई. प्रश्न क्रमांक 96. महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने राज्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षाचा कालावधी किती वर्ष करण्याचा निर्णय घेतला आहे? त्याचं उत्तर आहे 5 वर्ष. अगोदर किती होता? हा 2.5 वर्षाचा होता. प्रश्न क्रमांक 97. महाराष्ट्र शासनाने राज्यातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा कालावधी वाढवण्यासाठी कोणत्या वर्षाच्या महानगरपालिका नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमाद्वारे सुधारणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे 1965च्या अधिनियमाद्वारे. प्रश्न क्रमांक 98. महाराष्ट्र सरकारचा तमाशा ज्ञानसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार 2024 हा कोणाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे जनार्दन वायदंडे. प्रश्न क्रमांक 99. देशात कोणत्या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे 9 ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान. प्रश्न क्रमांक 100. प्रमोद भगत हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे बॅडमिंटन. प्रश्न क्रमांक समोरचा 101. देशातील रामसर स्थळांच्या यादीत समावेश झालेली पाणथळ प्रदेशांची एकूण संख्या आता किती झालेली आहे? त्याचं उत्तर आहे आता पाणथळ प्रदेशांची संख्या 85 झालेली आहे. प्रश्न क्रमांक 102. देशात कोणत्या राज्यातील सर्वाधिक 18 पाणथळ प्रदेशांचा रामस्थळांमध्ये यादीत समावेश झालेला आहे? त्याचं उत्तर आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये सर्वाधिक रामस्थळ आहेत. प्रश्न क्रमांक 103. कोणत्या राज्यातील तवा जलाशयाचा रामस्थळ यादीत समावेश झालेला आहे? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. तवा जलाशय कुठे? तर मध्य प्रदेशमध्ये. प्रश्न क्रमांक 104. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2024 साठी किती शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिलेली आहे? त्याचं उत्तर आहे 103. प्रश्न क्रमांक 105. महाराष्ट्र शासनाने कोणत्या ठिकाणच्या भूगोलचित्रे आणि गिब्सनला संरक्षित स्मारके म्हणून घोषित केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे रत्नागिरी. प्रश्न क्रमांक 106. संसदेच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे KC वेणुगोपालन. प्रश्न क्रमांक 107. तिसरी व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? त्याचं उत्तर आहे भारतामध्ये. प्रश्न क्रमांक 108. तिसऱ्या व्हॉइस ऑफ ग्लोबल साऊथ शिखर परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. प्रश्न क्रमांक 109.
राष्ट्रीय बटाटा दिन हा कधी साजरा करण्यात येत असतो? त्याचं उत्तर आहे 19 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 110. 19 वर्षाखालील महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे मलेशियामध्ये. प्रश्न क्रमांक 111. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारताचे ध्वजवाहक म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे भाग्यश्री जाधव आणि सुमित अंतिल. प्रश्न क्रमांक 112. पॅरिसमध्ये कोणत्या कालावधीमध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 दरम्यान. प्रश्न क्रमांक 113. पॅरिस येथे आयोजित पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे किती खेळाडू सहभागी झालेले होते? त्याचं उत्तर आहे 84 खेळाडू. प्रश्न क्रमांक 114. भारताच्या संरक्षण सचिवपदी कोणाची निवड झालेली आहे? त्याचं उत्तर आहे राजेश कुमार सिंग. प्रश्न क्रमांक 115. इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ द मेलबर्न 2024 मध्ये डायव्हर्सिटी इन सिनेमा पुरस्कार कोणाला मिळाला? रसिका दुग्गल यांना. प्रश्न क्रमांक 116. भारत के 75 हा महान क्रांतिकारी हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? भारत के 75 महान क्रांतिकारी. त्याचं उत्तर आहे भीम सिंग यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 117. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे अट्टम. प्रश्न क्रमांक 118. कोणत्या भाषेतील अट्टम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे मल्याळम. अट्टम हा चित्रपट मल्याळम भाषेमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 119. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे वाळवे. प्रश्न क्रमांक 120. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऋषभ शेट्टी याला. प्रश्न क्रमांक 121. ऋषभ शेट्टी यांना कोणत्या मराठी चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झालेला आहे? त्याचं उत्तर आहे कांतारा. कांतारा चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अभिनेता म्हणून पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 122. 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे कांतारा या चित्रपटाला. प्रश्न क्रमांक 123. इस्रोचा पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS 8 चे कोणत्या यानाद्वारे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे SSLV-D3. प्रश्न क्रमांक 124. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे P. अनिल कुमार यांची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सचिवपदी निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 125. खालीलपैकी कोणत्या संस्थेने वर्ल्ड इन्व्हेस्टमेंट रिपोर्ट 2024 मध्ये जारी केलेला आहे? त्याचं उत्तर आहे UNCTAD. म्हणजे प्रश्न क्रमांक 126. एम्पिन चक्रीवादळ कोणत्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे जपान. प्रश्न क्रमांक 127. 1971 स्ट्रॅटर्जी कंपेन व्हॅलर हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? त्याचं उत्तर आहे सत्यजित लाल यांनी. प्रश्न क्रमांक 128. BCCIने भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख म्हणून कोणाची निवड केलेली आहे? त्याचं उत्तर आहे VVS लक्ष्मण यांची निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 129. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी कोणता प्रोग्राम सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे किसानो की बात. प्रश्न क्रमांक 130. भारत आणि कोणत्या देशामध्ये कॅनबेरा येथे समृद्धी सुरक्षा चर्चेचं आयोजन करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलियामध्ये. ऑस्ट्रेलियाची राजधानी काय आहे? तर कॅनबेरा. प्रश्न क्रमांक 131. कोणता देश दक्षिण कोरियामधील संयुक्त राष्ट्राच्या कमांडरचा 18वा सदस्य बनलेला आहे? त्याचं उत्तर आहे जर्मनी. प्रश्न क्रमांक 132. वेस्टर्न इंडिया बिलियार्ड स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे पंकज अडवाणी. प्रश्न क्रमांक 133. 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचा रौनक दहियाने कोणते पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे कांस्य पदक. प्रश्न क्रमांक 134. 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती? त्याचं उत्तर आहे जॉर्डनमध्ये. प्रश्न क्रमांक 135. खालीलपैकी कोण इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारा भारतीय सेलिब्रिटी ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे विराट कोहली. विराट कोहली हा सर्वाधिक फॉलोअर्स असणारा क्रिकेटपटू ठरलेला आहे.
प्रश्न क्रमांक 136. दुसऱ्या जागतिक हळद परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आलेलं होतं? त्याचं उत्तर आहे मुंबईमध्ये. प्रश्न क्रमांक 137. कोणत्या देशात हनुमानाच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे अमेरिकेमध्ये हनुमानाच्या मूर्तीचं अनावरण करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 138. अमेरिकेच्या टेक्सास येथे किती फूट उंच हनुमानाच्या मूर्तीचे स्थापना करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे 90 फूट उंच. प्रश्न क्रमांक 139. अमेरिकेच्या टेक्सास येथे 90 फूट हनुमानाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली असून त्या मूर्तीला काय नाव देण्यात आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे स्टॅच्यू ऑफ युनियन. प्रश्न क्रमांक 140. 8वा फिफा अंडर 17 महिला विश्वचषक 2024 कुठे होणार आहे किंवा झालेला आहे? त्याचं उत्तर आहे डोमिनिकन रिपब्लिकमध्ये. प्रश्न क्रमांक 141. महाराष्ट्र राज्यातील पहिले सोलार व्हिलेज ठरलेले मान्याची वाडी हे गाव कोणत्या जिल्ह्यातलं आहे? त्याचं उत्तर आहे सातारा जिल्ह्यातलं. प्रश्न क्रमांक 142. 19व्या CII भारत आफ्रिका व्यापार परिषदेचे आयोजन उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेले आहे? त्याचं उत्तर आहे जगदीप धनखड. प्रश्न क्रमांक 143. 18 वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धा कुठे होणार आहे? त्याचं उत्तर आहे हंगेरीमध्ये 18 वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 144. हंगेरी येथे कोणत्या कालावधीमध्ये 18 वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धेचे आयोजन झालेलं आहे? त्याचं उत्तर आहे 26 ते 30 ऑगस्ट 2024 दरम्यान. प्रश्न क्रमांक 145. हंगेरी येथे होणाऱ्या 18 वर्षाखालील बास्केटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या कर्णधारपदी कोणाची निवड झालेली असून हनया भावसार ही कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे पुणे जिल्ह्याची. प्रश्न क्रमांक 146. कोणत्या संस्थेने उद्योगपती अनिल अंबानी यांच्यावर 5 वर्षासाठी बंदी घातलेली आहे? त्याचं उत्तर आहे सेबीने. प्रश्न क्रमांक 147. लोसाने डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोपडाने कोणते पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे रौप्य पदक. प्रश्न क्रमांक 148. 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताचा नेहा सांगवा कोणते पदक जिंकलेलं आहे? त्याचं उत्तर आहे सुवर्ण पदक. नेहा सांगवाने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 149. भारताच्या नेहा सांगवानने 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती स्पर्धेत किती किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावलेलं आहे? त्याचं उत्तर आहे 57 किलो वजनी गटामध्ये. प्रश्न क्रमांक 150. इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली महिला कोण ठरलेली आहे? त्याचं उत्तर आहे डायना पंडोले. प्रश्न क्रमांक 151. इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप जिंकणारी डायना पंडोले ही पहिली महिला ठरलेली असून ती कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे पुणे जिल्ह्यातली आहे. प्रश्न क्रमांक 152. भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक सार्वजनिक इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन आहेत? त्याचं उत्तर आहे कर्नाटकमध्ये सर्वाधिक चार्जिंग स्टेशन अवेलेबल आहेत. मित्रांनो, हे होते आपले 1000 प्लस चालू घडामोडी सिरीजचे पार्ट दुसरा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन येऊन जाईल. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.